नमस्कार, मी संदेश साळुंके लाईव्ह कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता दत्त जयंती जवळ येते आणि कासार्डे भोगले पार्कवाडी येथील दत्त मंदिरामधील दत्तांची जी म्हणजे श्री गुरु दत्ताची पालखी ही म्हणजे दत्त जयंतीच्या अगोदर काही दिवस आजूबाजूच्या परिसरात आणि आजूबाजूच्या गावांमध्ये फिरत असते, म्हणजे पालखीची प्रदक्षिणा चालू असते. तर आता ती अशी पालखी प्रदक्षिणा बघायला आपण जाणार आहोत आणि पाहणार आहोत कशा प्रकारे यावर्षीची म्हणजे 2023चं पालखी प्रदक्षिणेचा कार्यक्रम चालू होतो. कारण जवळपास 9 ते 10 दिवस ही पालखी फिरत असते आणि त्याच्यानंतर दत्त जयंती खूप जोरात साजरी होते त्या ठिकाणी. कासार्डे भोगले पार्कवाडी तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथील दत्त जयंतीचा सोहळापूर्वीची ही पालखी आपण बघणार आहोत. तर आता आपण जाऊन पाहूया कशा प्रकारे हा पालखी सोहळा चालू येतो. आणि आता पालखी आली आहे कासार्डे पेट्रोल पंपाच्या मागे माने पोल्ट्री फार्म. गंगाराम माने तुझी गोटी बदलल्या गोटी आपली पावन करून घे त्यांच्या केल्या कटावर याद रखवालीचं नारळ ठेवलेलं आणि पण रखवाली आता श्री गुरुदेव दत्त बाबा दत्ता कन्यासमर्थ श्री गुरुदेव बाळू माने बाबा दत्ता कन्यासमर्थ बाळू माने तुझी गोटी भरवल्या गोटी आपली पावन करून घे त्याच्या करता याद करून घे त्याला समाजन मिळवून दे संभाळ करून श्री गुरुदेव दत्त. प्रशांत बड यांच्याकडे आलेली हे पालखी. प्रशांत बड यांच्याकडे आलेली हे पालखी. हे सर्व भोगले पालकलवाडीचे ग्रामस्थ. हे बघा, आपल्याकडे सर्व वयोवृद्ध लोक सुद्धा या पालखीमध्ये भाग घेतात. तुमचा वय किती आता? 75 ना? तर किती दिवस फिरतात पालखी बरोबर? पालखी बाहेर पडल्यापासून तुम्ही फिरताच पूर्ण 7 दिवस. साधारण किती 40 किलोमीटर फिरला 7-8 दिवसात? मग एका म्हणते एनर्जी. हालीच्या पोरांका जमत नाही फिरा, म्हणजे भरपूर फिरलेत. आणि यावर्षी यांचं तुमचं यावर्षी किती वर्ष आहे म्हणजे याचं दत्त जयंती? 182 वर्ष.
182 वर्षाची परंपरा आहे ओके आणि चालू ठेवायची आहे. बरोबर. आम्ही पुढे चालू आणि ठेवणार. याच्या पुढे आम्ही चालूच ठेवणार. म्हणजे पुढची प्रशांत बडे यांच्या घरी आता आलेली आहे पालखी आणि या ठिकाणी भोजन आहे म्हणजे महाप्रसाद आहे. आणि काय तयारी झाली या वर्षीची? आता किती दिवस पालखी फिरणार अजून? अजून 2 दिवस रविवारपर्यंत रविवार रात्री जाणार. काय काय फिरणार? हे आपल्या तरळा हां आमच्या ते खंडात तिकडे हां हां. टोटल किती दिवस फिरली तुमची पालखी? शनिवारी बाहेर काढली पाहिजे. मागच्या शनिवारी. हां ओके म्हणजे आता जवळपास 7 दिवस झाले आता म्हणजे आज शुक्रवार आज शुक्रवार आणि अजून 2 दिवस म्हणजे 7, 8, 9 दिवस जवळपास पालखी फिरते. कुठे कुठे? कासारडे, कासाडे ना आपलं होंड्यापासून इथे आता आमच्या कासाड्यात झालं. कासारडे झालं. ओके म्हणजे कुठे किती गावं गेली साधारण? होंडा बाजारपेठ हां आणि आपली जांभवाडी कासाडा हां आणि कासाड्यातली गाव नकाशेवाडी, आज इकडे तराळा, ओझरम पण केलं थोडं. हां म्हणजे माळवाडी इकडे माळवाडी. हां म्हणजे आजूबाजूची गावं करतो आम्ही. हां ठीक आहे. पूर्ण जमत नाही. बरोबर कारण वेळ पुरत नाही एवढा तरी भरपूर फिरलात. कोंड्यापासून चालू केल्याने अशा प्रकारे ह्या वर्षीची भोगले पार्क रोडची पालखी दत्त मंदिराची फिरते आणि अजून 2 दिवस शिल्लक आहेत. नंतर त्यांचा दत्त जयंती उत्सव जोरदार साजरा होणार आहे. इकडे महाप्रसाद म्हणजे देवासाठी महाप्रसाद काढतात आणि इथे ओटी भरणं चालू आहे. मनोहर गोटी भरल्या आपली पावन करून घे माझ्याकरता या करून दे रखवाली नावे ठेवलेलं रखवाली आता मिळवून दे करून सुखपती पाडून द्या ना. हा आहे आजचा महाप्रसाद. त्या ठिकाणी जेवणाची तयारी आहे सर्व आणि आता या ठिकाणी चालू आहे महाप्रसाद. अशा प्रकारे या ठिकाणी सर्व सहभोजनाचा आनंद घेतात. हे बघा आजचं पंचपक्वान्न आणि तिकडे आता पंगत बसली आहे.